नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सर्वजण? मी आज तुम्हाला उष्ट्रासन या आसनाविषयी माहिती सांगणार आहे आणि हे आसन करून दाखवणार आहे. तर चला सुरुवात करूया. उष्ट्र हा एक संस्कृत शब्द आहे. उष्ट्र या शब्दाचा अर्थ उंट असा होतो. या आसनात आपल्याला आपल्या शरीराची स्थिती उंटाच्या पाठीवरील मदारीप्रमाणे होते. हे आसन करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला वज्रासनात बसावे लागेल. आपले हात गुडघ्यावर ठेवायचे आहेत. आपले शरीर डोक्यापासून ते पायापर्यंत एका सरळ रेषेत ठेवायचे आहे. हे करण्यासाठी पहिल्यांदा सावकाश आता आपण सावकाशपणे वज्रासन स्थितीतून ते अर्धउष्ट्रासन स्थितीत जाऊ. हे करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा सावकाश आपल्या गुडघ्यांवर उभे राहून हाताची बोटे जमिनीच्या दिशेने ठेवून हात कमरेवर ठेवायचे आहेत. खांदे आणि कोपर एकमेकांना समांतर राहतील याची काळजी घ्यायची आहे. आणि आपल्या मांड्या जमिनीपासून 90 अंशावर ठेवायच्या आहेत. आता सावकाश श्वास घेत पाठीच्या कण्याच्या तळापासून मागे वाकायचं आहे. या आसनाचे खूप सारे फायदे मी तुम्हाला सांगणार आहे. उष्ट्रासनामुळे आपल्या पाठीचे आणि मानेचे स्नायू बळकट होतात. हे आसन आपल्या छातीतील आणि डोक्यातील रक्तप्रवाह सुधारते. हे आसन केल्यामुळे आपली दृष्टी सुद्धा सुधारते. हे आसन केल्यामुळे आपल्या ओटी पोटावरील चरबी कमी होते. कमरेवरील चरबी कमी करण्यासाठी सुद्धा हे आसन मदत करते. मात्र हे आसन करताना काही काळजी घेणे गरजेचे आहे. जर तुम्हाला हर्निया, व्हर्टिगो म्हणजे चक्कर किंवा आर्थरायटिस असे विकार असतील तर हे आसन करायचं नाही. हृदयविकार आणि उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांनी सुद्धा हे आसन टाळायचं आहे. पोटाला जखम, मासिक पाळी सुरू असताना किंवा गर्भवती स्त्रियांनी हे आसन करायचं नाही. एक दीर्घ श्वास घेऊन आपली मान सामान्य स्थितीत आणायची आहे. पाठ सरळ करून टाचांवर बसून वज्रासनात परत यायचं आहे. सामान्य श्वास घेत आणि सोडत या स्थितीत स्थिर राहायचं आहे. नियमितपणे उष्ट्रासन केल्यामुळे अनेक विकारांना कारणीभूत ठरणाऱ्या बद्धकोष्ठतेपासून आपल्याला मुक्तता मिळते. यामुळे आपल्याला अधिक निरोगी आयुष्य जगता येते. खूप धन्यवाद.